नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ट्रेडिंग बेसिक टू ॲडव्हान्स तर सगळे शिकवतात, पण कुणी हे शिकवत नाही की नेमकी टूल्सचा वापर कसा करायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हे 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 असे सगळे टूल्स बेसिक टू ॲडव्हान्स मध्ये आपण बघणार आहे. तर या व्हिडिओला एंड पर्यंत बघा. आता चला स्क्रीनवर. सबस्क्राईब नाही केलं तर पहिले सबस्क्राईब करा. आता चला. हा जो चार्ट आपण स्क्रीनवर बघतोय तो आहे बघा झिरोदा ब्रोकरचा चार्ट. बाकीच्या ब्रोकर मध्ये पण सेम असा चार्ट दिसतो, फक्त थोडेफार मायनर काहीतरी चेंजेस असतात. तर ते पण आपण बघणार आहे की नेमकी दुसऱ्या ब्रोकरवर हा चार्ट कसा दिसतो. तर चला बघू नेमकी या चार्टवर काय काय आहे, म्हणजेच महत्वाचे कोणते कोणते टूल्स आहे, त्यानंतर टाइम फ्रेम कसा सिलेक्ट करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडिकेटर कसे लावायचे. तर जर का ह्या कन्सेप्ट तुम्हाला शिकायचे असतील तर या व्हिडिओला एंड पर्यंत बघा. इथं बघा सुरुवातीला इथं लिहिलेलं आहे रिलायन्स, म्हणजे हा जो चार्ट ओपन आहे तो आहे रिलायन्स या कंपनीचा चार्ट ओपन आहे. त्यानंतर मला दुसऱ्या कंपनीचा चार्ट ओपन करायचा आहे, तर मला होम स्क्रीनवर जाण्याची काही गरज नाही. मी डायरेक्ट इथं रिलायन्सवर क्लिक करन. त्यानंतर समजा मला एसबीआयचा चार्ट ओपन करायचा आहे, मी इथं एसबीआय टाईप करन. इथं बघा एसबीआय आलेलं आहे. त्यानंतर मी याच्यावर क्लिक करून डायरेक्ट एसबीआयचा चार्ट पण ओपन करू शकतो. समजा मला दुसऱ्या कंपनीचा ओपन करायचा आहे, टीसीएसचा ओपन करायचा, मी तर टीसीएस टाकन. इथं आलेलं आहे बघा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. मी याच्यावर क्लिक करन, डायरेक्ट टीसीएसचा चार्ट ओपन होईल. असं तुम्ही कोणत्या पण कंपनीचा चार्ट डायरेक्ट इथं क्लिक करून ओपन करू शकतात. इथं वरती असणारे आपलं टाइम फ्रेमचा ऑप्शन, इथं बघा मी त्याला आता 5 मिनिटावर सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं क्लिक केलं तर इथं बघा आपल्याला 1 मिनिटापासून तर 12 महिन्यापर्यंत टाइम फ्रेम बघायला भेटते. म्हणजे जर का मी 1 मिनिट सिलेक्ट केलं तर जी आपली एक कॅन्डल असणार आहे ती 1 मिनिटाची असणार आहे. तसंच आता मी 5 मिनिट सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे जी आपली एक कॅन्डल आहे ती आपली एक कॅन्डल 5 मिनिटाची. इथं बघा मी तिला स्टार केलेलं आहे, म्हणजेच ती मी फेवरेट मध्ये ऍड केलेली. मला 1 घंट्यावर पण ट्रेंड चेक करावा लागतो, त्यामुळे मग मी 1 घंट्याला पण इथं स्टार करन आणि 1 दिवसात पण मी ट्रेंड बघतो, त्यामुळे याला पण मी इथं स्टार करन. तर इथं बघा हे सगळे वरती इथं ऍड झालेले आहेत. त्यानंतर त्याच्या बाजूचा ऑप्शन आहे ते आहे बघा कॅन्डलचा ऑप्शन. त्याच्यावर क्लिक केलं तर इथं बघा आपल्याला बऱ्याच कॅन्डल बघायला भेटतात. यातल्या बऱ्याच आपण वापरत नाही, फक्त आपण 2च वापरतो. काही काही जण हे लाईन वापरतात आणि आपण वापरतो बघा कॅन्डल. तर तुम्ही हे चेक करू शकता. त्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचा ऑप्शन आहे त्याच्या बाजूला ते म्हणजे इंडिकेटर. तुम्ही बरेच इंडिकेटरचे नाव ऐकले असतील, जसं की व्हॉल्यूम, आरएसआय, ईएमए, एमएसीडी, बोलिंगर बँड. याचा ऑप्शन आहे बघा इथं ईएमए अँड स्ट्रॅटर्जीवर. याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं मला व्हॉल्यूम लावायचंय, मी इथं व्हॉल्यूम टाईप करा. व्हॉल्यूम टाईप केल्यानंतर इथं आलाय बघा व्हॉल्यूम. त्याच्यावर क्लिक केलं इथं खाली व्हॉल्यूम लागून जाईल. त्यानंतर इथं मला आता ईएमए टाकायचंय, ईएमए. त्यानंतर बघा इथं ईएमए आलंय. मला इथं 2 ईएमए ऍड करायचे, 920 ईएमए. आता इथं पहिले फक्त 9 ईएमए ऍड झालता, आता मला याला सेटिंग मध्ये जाऊन 20 ईएमए करायचंय. एक 9 ठेवायचं, एक 20 ठेवायचं. इथं जाईन मी इनपुट मध्ये जाईन, इथं याला 20 करन. आणि त्यानंतर इथं मला याची स्टाईल चेंज करायची, मला कलर चेंज करायचा याचा. मी या कलरवर क्लिक करून याचा कलर मी रेड करन. इथं बघा आता रेड कलरचं माझं 20 ईएमए आणि जे आपलं ब्ल्यू कलरचं आहे ते आपलं 9 ईएमए. त्यानंतर याला कट कसं करायचं बघा. जर का मला एखाद्या यातलं रिमूव्ह करायचं आहे, त्यानंतर मी सिम्पली इथं जाणार, त्यानंतर इथं रिमूव्हवर क्लिक करणार. हे बघा हे रिमूव्ह झालंय. मला हे पण रिमूव्ह करायचंय, तर मी इथं जाऊन याला रिमूव्ह करणार. आणि इथं बघा आपल्याला इथं अंडू रिडूचं ऑप्शन बघायला भेटतं. इथं बघा मी याला परत अंडू केलं, हे परत आलं. त्यानंतर परत एकदा केलं, परत आलं. त्यानंतर इथं आपण याला कीबोर्डवरतून पण करू शकतो, कंट्रोल झेड कंट्रोल वायनी. इथं बघा याला रिडू केलं, परत सगळं केलं. असं आपण इथून पण कंट्रोल करू शकतो. एकापेक्षा जास्त चार्ट ओपन करायचे तर त्यासाठी इथं ऑप्शन आहे बघा लेआउटचं. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं बरेच लेआउट येतील. आपण एका स्क्रीनवर 2 चार्ट पण ओपन करू शकतो, 4 चार्ट पण ओपन करू शकतो आणि 8 चार्ट पण ओपन करू शकतो. आपण 2 स्क्रीनचं एकदा उदाहरण घेऊ. 2 चार्ट ओपन करायचे आपल्याला. त्यानंतर इथं बघा माझा इथं रिलायन्सचा चार्ट ओपन झालाय आणि इथं आयटीसीचा ओपन झालाय. इथं मला एसबीआयचा ओपन करायचा आहे, तर मी इथं सिम्पली क्लिक करणार आणि इथं एसबीआय टाईप करणार. इथं बघा एसबीआय टाईप केलं, इथं एसबीआयचा चार्ट लगेच ओपन होईल. हे बघा इथं लगेच एसबीआयचा चार्ट ओपन झालाय. त्यानंतर इथं बघा इथं मी 4 चार्ट पण ओपन करू शकतो. जर का आपल्याला परत एक करायचं आहे ओपन, तर पहिले आपण 1 वर क्लिक करायचं. बघा परत जसं होतं तसं झालेलं आहे. त्यानंतर इथं बघा आपण इथं लेआउट सेव्ह करू शकतो, त्याचं ऑप्शन इथं सेव्ह म्हणून. त्यानंतर इथं बघा सेटिंगचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केलं तर इथं बघा बऱ्याच सेटिंग उघडतात. आपल्याला समजा इथं बघा बॉडी नाही पाहिजे, कॅन्डलची जी बॉडी आहे ती हाईड करायची, तर इथं बघा त्यावर क्लिक केलं की कॅन्डलची बॉडी हाईड झालेली, म्हणजे आपल्याला त्या आतला कलर दिसत नाही. त्यानंतर हे आपण चालू करू. आता आपण बॉर्डर हाईड करू. हे काही जास्त ओळखून येत नाही बॉर्डरचं. त्यानंतर आता वीकचं बघा, इथं सगळे वीक गायब होऊन जातात डायरेक्ट, फक्त बॉडी राहते कॅन्डलची. अशा आपण सेटिंग बरेच चेंज करू शकतो यामधून.
त्यानंतरचं ऑप्शन आहे बघा इथं स्क्रीनशॉटचं. जर का आपल्याला ह्या पेजचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर यावर क्लिक करतो ना आपण आणि आपला याचा स्क्रीनशॉट निघून जाईल. इथं बघा इथं आपल्याला आपल्या स्टॉकचं नाव बघायला भेटतं. त्यानंतर इथं हे दिसतं की आपला स्टॉक कोणत्या एक्सचेंजचा आहे, NSE आहे का BSE आहे ते इथं लिहिलेलं आहे बघा. त्यानंतर इथं आपल्याला कॅन्डलचे इन्फॉर्मेशन कळतात. कॅन्डलचा ओपन, हाय, लो आणि क्लोज इथं आपल्याला बघायला भेटतं. ते सध्या मूव्ह नाही होते कारण की सध्या पेन चालू आहे. जसंच मी पेन बंद करन तर इथं बघा सगळं लगेच मूव्ह व्हायला लागलं. इथं बघा लाल कॅन्डलवर गेलं तर सगळं लाल अक्षरात दिसतं आणि हिरव्या कॅन्डलवर गेल्यावर सगळं हिरव्या अक्षरात दिसतं. आता मित्रांनो जर का तुम्हाला माहित नसन जे ओपन, हाय, लो, क्लोज हे काय असतंय कॅन्डलचं, नेमकी कॅन्डल बनती कशी, कॅन्डलचे कोणते कोणते प्रकार आहे आणि त्या कॅन्डलला ट्रेड कसं करायचं, तर तुम्ही आपला पहिला व्हिडिओ जाऊन बघा. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्या कॅन्डलचे कोणते कोणते प्रकार आहे, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न एकदम डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही पडणार. आणि मित्रांनो त्यानंतर इथं बघा हे इथं खाली लिहिलेलं आहे बाय आणि सेल, म्हणजे स्टॉक आपण कोणत्या प्राइसला बाय करू शकतो आणि कोणत्या प्राइसला सेल करू शकतो ते इथं दिलेलं आहे. आता सध्या मार्केट बंद आहे त्यामुळे हे मूव्ह नाही होते, नाही तर हे खालीवर खालीवर कंटिन्यू चालूच असतं. तर चला आता बघू आपले महत्वाचे टूल्स कोणते कोणते. त्याआधी मित्रांनो जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आता जाऊन सबस्क्राईब करा, कारण की इथं असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कंटिन्यू येत राहणार आहे. आणि मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करा, कारण की तिथं पण मी इन्फॉर्मेटिव्ह रील्स कंटिन्यू बनवत राहतो. तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. तर चला बघू आपले महत्वाचे टूल्स कोणते आहेत. जे आपला पहिला टूल आहे त्याचं नाव आहे बघा क्रॉस. क्रॉस म्हणजे जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय प्लसचा आयकन ते आपलं क्रॉस आहे बघा. त्यानंतर याला चेंज केल्यानंतर इथं बघा आता डॉट बघायला भेटतोय. इथं बघा आता डॉट केलंय मी, आता डॉट बघायला भेटतोय आपल्याला. आणि त्यानंतर याचं तिसरं ऑप्शन आहे ते आहे बघा एरो. एरो मध्ये बघा आपल्याला प्लस आयकन बघायला भेटत नाही, त्यामुळे आपल्याला हे कळत नाही की आपण कोणत्या कॅन्डलवर आहे नेमकी. इथं आपल्याला दाखवतंय ओपन, हाय, लो, क्लोज, पण ते कोणत्या कॅन्डलचं दाखवतंय ते कळत नाहीये. त्यामुळे आपण याला प्लस आयकॉनच ठेवतो म्हणजेच क्रॉस ठेवतो. तर चला बघू आपला आता पुढचं कोणतं महत्वाचं टूल आहे. जे आपलं चार्ट मध्ये 2 नंबरचं ऑप्शन आहे ते बघा ट्रेंड लाईन. आपण त्याला सिलेक्ट करायचं क्लिक करून आणि त्यानंतर आपल्याला जिथं पण ट्रेंड लाईन मार्क करायची तिथं आपण तिला मार्क करायचं आणि त्यानंतर आपण त्यात ट्रेड करायचं. याच्यात बरेच टूल्स आहे मित्रांनो, पण बरेच बिनकामाचे. जे फक्त महत्वाचे तेच आपण बघणार आहे. हे एरो पण आपण कुठं कुठं यूज करू शकतो, जसं की ह्या लेवल पासून बाईंग आली असं शो करण्यासाठी याला यूज करू शकतो. त्यानंतर अजून महत्वाचा टूल म्हणजे आपलं हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईनला बघा मार्क कसं करते, पहिले तिला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स लेवलला मार्क करायचंय. इथं बघा ही रेजिस्टन्स लेवल आहे, इथं मी याला ड्रॉप करीन. ही एवढी मोठी लाईन आहे मित्रांनो, जेवढा मोठा आपला चार्ट आहे ही तेवढीच मोठी लाईन आहे. ही लाईन संपत नाही. आणि त्यानंतर इथं बघा त्याच्या खालची हॉरिझॉन्टल रे, ही बघा ही एवढी मोठी नाहीये, ही फक्त आपल्या उजव्या साईडला असते. आता बघा मी तिथं जिथं मार्क करेन तिथून फक्त ती उजव्या साईडला आहे, डाव्या साईडला नाहीये. उजव्या साईडला ती जिथपर्यंत चार्ट आहे तेवढी लांब असते ती. त्यानंतर आता बघू महत्वाचं अजून आहे आपली व्हर्टिकल लाईन. आपल्याला समजा जिथून आपला चार्ट, जिथून आपला डे ची कॅन्डल आहे पहिली ती मार्क करायची, तर आपण तिला मार्क करू शकतो. ते आहे बघा व्हर्टिकल लाईननी. इथं बघा व्हर्टिकल लाईननी मी तिला मार्क केलेलं आहे. ही आपली डे ची पहिली कॅन्डल आहे आणि आदल्या दिवशीचे पण आपल्याला मार्क करायची असेल तर ती पण आपण अशी मार्क करू शकतो. आणि त्यानंतर आता महत्वाचं आपलं जे आहे ते आहे बघा क्रॉस लाईन. या क्रॉस लाईनला यूज कसं करते बघा. आतापर्यंत आपण फक्त व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल या 2 लाईन बघितल्या, पण आपल्याला जर काय दोन्ही सोबत पाहिजे असत्या तर आपण तिला असं मार्क करायचं. इथं बघा आता इथं मला पाहिजे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, इथं बघा डायरेक्ट प्लस आलेलं आहे. परत एकदा दाखवतो. इथं बघा क्रॉसवर क्लिक करायचं आणि हे इथं समजा मला पाहिजे, मला इथं पहिली कॅन्डल आणि इथं सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचा आहे, सपोर्ट मार्क करायचा आहे, मी इथं क्लिक करणार. तर बघा इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं जे आहे आपलं ते बघा, ते आहे आपलं हे चॅनल जे दिसतंय पॅरलल चॅनल, त्याचा बरेच जण उपयोग करतात. इथं बघा हा स्टॉक एका रेंजमध्ये, त्यानंतर याला मार्क करण्यासाठी आपण या चॅनलचा उपयोग करतो. इथं आपण ही ट्रेंड लाईन मारली, त्यानंतर याला खाली स्लाइड केलं तर इथं बघा एक चॅनल बनलंय. आणि त्यानंतर आपण त्या चॅनलचा ब्रेकआउटचा वेट करतो ना, आणि त्यानंतर त्यांनी ब्रेकआउट केलं तर आपण तिथं आपली पोझिशन बनवतो आणि बाय साईडला, सेल साईडला काय असेल ते आपण आपलं तिथं हे बाय करतो नाही तर सेल करतो. याचा उपयोग आहे. तर चला बघू अजून आपले कोणते कोणते टूल्स आहे. फिबोनाची रिट्रेसमेंट हे नाव तुम्ही बरेच वेळेस ऐकलं असेल. हे चार्टवर एकदम चांगलं वर्क करतं मित्रांनो. याच्यावर बरेच जणांनी स्ट्रॅटेजी पण बनवलेलं आहे. जर का तुम्हाला याचा यूज माहित नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या. मी लवकरच याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे. चला एकदा शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवतो नेमकी वर्क कसं करतं. याला पहिले आपण सिलेक्ट करायचं. त्यानंतर पहिले आपल्याला ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. ट्रेंड कोणचा, इथं अप ट्रेंड आहे. त्यानंतर आपण याला लो टू हाय मार्क करायचं.
आपल्याला इथं लक्ष द्यायचंय ते बघा 0.5 च्या लेवलवर आणि 0.618 च्या लेवलवर. इथं बघा 0.5 च्या लेवलवर इथं त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला स्टॉक परत वरती गेलेला आहे. याचा उपयोग असाच आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला बरेच टूल बघायला भेटतात पण यांचा काही उपयोग नाहीये. फक्त आपण फिबोनाची रिट्रेसमेंटचाच यूज करतो. चला बघू अजून आपले टूल्स कोणचे कोणचे. जे आपलं चौथं टूल आहे मित्रांनो त्याचं नाव आहे बघा ब्रश. ब्रश म्हणजे काय, पेन सारखा यूज होतो याचा. याला सिलेक्ट केलं, हे बघा याने तुम्ही काही पण ड्रॉ करू शकता, काही ट्रेंड ते बनवू शकता, जे काय बनवायचं ते तुम्ही बनवू शकता. त्यानंतर इथं बघा दुसरं ऑप्शन आहे हायलायटर. हे पण सेम तसंच आहे, फक्त या हायलायटर सारखं दिसतंय. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं ऑप्शन आहे बघा, आपलं जे टूल आहे आपलं सगळ्यात महत्वाचं ते आहे रेक्टँगल. तुम्ही बऱ्याच जणांना बघितलं असेल जे सपोर्ट रेजिस्टन्स येणेच मार्क करते रेक्टँगलनी. त्यानंतर याचा बघा अजून उपयोग काय होतो, जेव्हा एखादा स्टॉक एका बॉक्समध्ये ट्रेड करतोय तर तेव्हा आपण याचा उपयोग करू शकतो. आणि त्यानंतर स्टॉकने ब्रेकआउट दिली आणि स्टॉक बघा किती वर गेलेला आहे, याचा आपण असा पण उपयोग करू शकतो. त्यानंतर इथं सर्कल आहे बघा, याचा उपयोग आपण असा करू शकतो की इथं बघा ह्या लेवल पासून इथं सेलिंग आली असं दाखवण्यासाठी. त्यानंतर इथं इलिप्स आहे, त्याचा पण जास्त काही उपयोग होत नाही, तरी एकदा तुम्हाला दाखवतो. असं इलिप्स तुम्ही बनवू शकता, असं इलिप्स. त्यानंतर अजून काय याच्यात महत्वाचं ते म्हणजे पाथ. पाथ मध्ये तुम्ही दाखवू शकता की नेमकी ट्रेंड कसा चाललेला आहे. इथं बघा हा स्टॉक कसा एका बॉक्समध्ये ट्रेड करतोय, तुम्ही असं यांनी दाखवू शकता. इथं आपल्याला यांनी मार्क करता येतं की हा स्टॉक बघा एका बॉक्समध्ये ट्रेड करतोय. असं आपण याला मार्क करतो आणि त्यानंतर इथं बघा ब्रेकआउट झाली आणि स्टॉक बघा किती वर गेलेला आहे. असं आपण ह्या पाथनी मार्क करू शकतो. बरेच जण या पाथचा उपयोग करतात. तर चला बघू अजून आपले कोणते टूल्स आहे. जे आपलं पाचवं टूल आहे त्याचं नाव आहे बघा टेक्स्ट. याच्या नावातच टेक्स्ट आहे. याला सिम्पली सिलेक्ट करा आणि कुठं टेक्स्ट पाहिजे तिथं पेस्ट करा. इथं समजा मी आता टाईप करतो निफ्टी. इथं बघा मी निफ्टी टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथं आपण त्याची साईज ते चेंज करू शकतो इथून. इथं समजा मी साईज चेंज केली, इथं कलर पण चेंज करू शकतो आणि आपण असं बरंच काही काही करू शकतो. इथं त्याला बोल्ड केलेलं आहे, त्याला बोल्ड मधून काढू शकतो, इटॅलिक करू शकतो त्याला. असं आपण इथं टेक्स्ट करू शकतो. त्यानंतर याला डिलीट करायचं आहे तर इथंच वर ऑप्शन आहे बघा डिलीटचं, याला इथं रिमूव्ह करू शकतो आपण. यामध्ये बरेच तुम्हाला टेक्स्ट दिसते पण याचा यूज कोणी जास्त करत नाही. तुम्ही एकदा तरी याला ट्राय करा की हे कसे कसे टेक्स्ट आहे. त्यानंतर इथं काही खाली एरो बघायला भेटतात आपल्याला. इथं आपण असा एरो मार्क करू शकतो, ह्या लेवल पासून इकडं असं काही दाखवायचं असेल तर आपण इथं मार्क करू शकतो. त्यानंतर बघू त्याच्या खाली आपल्याला बरेच पॅटर्न बघायला भेटतात. इथं बघा हे एक्स एबीसीडी पॅटर्न, एबीसीडी पॅटर्न, याचा यूज कोणीच करत नाही मित्रांनो. याच्यातलं फक्त एकच पॅटर्न आहे त्याचा सगळ्यात जास्त यूज करतात, ते म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न. याला बघा सिलेक्ट केला आपण, त्यानंतर बघा हे शोल्डर, लेफ्ट शोल्डर, त्यानंतर हे हेड आणि त्यानंतर हे आपलं राईट शोल्डर. याचा यूज असाच करतात मित्रांनो. तुम्ही एकदा याचा यूज करून बघा, युजफुल वाटलं तर यूज करा, नाही तर करू नका. याचा पण आपण कलर ते चेंज करू शकतो. आता जे टूल आपण बघणार आहे ते तुम्ही बऱ्याच जणांच्या स्क्रीनवर बघितलं असेल, तुमच्या मित्राच्या स्क्रीनवर किंवा तुमच्या फेवरेट इन्फ्लुएन्सरच्या स्क्रीनवर. या टूलचा बरेच जण वापर करतात मित्रांनो. त्याचं नाव आहे बघा लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन. पहिले आपण लॉंग पोझिशन बघू. जेव्हा पण आपण एखाद्या स्टॉकला बाय करतो तेव्हा आपण याचा वापर करतो. आपण सिम्पली जिथं बाय करतो तिथं आपण याला असं ठेवून द्यायचंय. त्यानंतर आपल्याला इथं ऍडजस्ट करायचंय. जेवढा आपला स्टॉप लॉस असेल तेवढी खालची लाल लाईन आणि जेवढं आपलं टार्गेट असेल तेवढी वरची हिरवी लाईन. त्यानंतर आपण याला असं ऍडजस्ट करून घ्यायचंय. याने आपण एवढं दाखवू शकतो की माझा टार्गेट एवढं होतं आणि माझा स्टॉप लॉस एवढा होता. इथं बघा आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन कळते यात. आपला रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे ते इथं कळतं. त्यानंतर आपला स्टॉप लॉस किती पॉईंट्स आहे आणि त्यानंतर आपलं टार्गेट किती पॉईंट्स आहे. हे झालं मित्रांनो आपलं बाय साईड साठी. आता बघू आपण सेल साईड साठी. त्याच्यासाठी बघा हे शॉर्ट पोझिशन. इथं बघा समजा मी इथं एखाद्या स्टॉकला सेल केलंय, त्यानंतर मी इथं सिम्पली याला ठेवून देईन. त्यानंतर इथं ऍडजस्ट करेन, माझा स्टॉप लॉस एवढा होता, त्यानंतर माझं टार्गेट एवढं होतं. याला असं ऍडजस्ट केल्यानंतर आपल्याला इथं दिसतंय की माझा स्टॉप लॉस किती पॉईंटचा होता, त्यानंतर टार्गेट किती पॉईंटचं आहे. इथं बघा आपल्याला इथं पण बघायला भेटतं सगळं, रिस्क रिवॉर्ड रेशो, स्टॉप लॉस पॉईंट आणि टार्गेट पॉईंट. तसंच अजून बघू की नेमके आपले महत्वाचे टूल्स कोणते याच्यामध्ये. इथं बघा हे डेटा रेंज एक सगळ्यात महत्वाचं टूल आहे. आपल्याला समजा ह्या कॅन्डल मधला आणि ह्या लास्ट कॅन्डल मधला डेटा बघायचा आहे किती, तर आपल्याला इथं कळतं. इथं बघा ह्या कॅन्डलचा डेटा कसा आहे, इथं पूर्ण 74 कॅन्डल आहे. त्यानंतर इथं बघा 6 घंटे 10 मिनिट लागलेत ह्या पूर्ण कॅन्डल बनायला आणि ह्या एवढ्या कॅन्डलचा व्हॉल्यूम इथं आपल्याला खाली कळतो. त्यानंतर बघू की आपलं महत्वाचं टूल कोणचं आहे, ते आहे बघा हे प्राइस रेंज. इथं बघा मला ह्या इथून प्राइस रेंज बघायची की स्टॉक किती वर गेलेला आहे. इथं बघा मला इथं पॉईंट कळते, 15 पॉईंट स्टॉक वर गेलेला आहे. त्यानंतर खाली किती गेलाय ते पण कळतं. इथं बघा 3.07 पॉईंट स्टॉक खाली गेलेला आहे.
याने आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो. आणि अजून एक याचा टूल आहे बघा, ते आहे बघा डेटा अँड प्राइस रेंज. म्हणजे या दोन्हींचं मिक्स आहे मित्रांनो ते. इथं आपण दोन्ही गोष्टी बघू शकतो, डेटा आणि प्राइस दोन्ही सोबत बघू शकतो. आणि इथं बघा त्याच्याच खाली जे आता जे टूल आहे आपलं त्याचं नाव आहे आयकन, म्हणजेच इमोजी. याला सिम्पली असं सिलेक्ट करा, त्यानंतर जे पण इमोजी पाहिजे त्याच्यावर सिलेक्ट करा आणि पेस्ट करा. इमोजीच्या खाली मित्रांनो एक ऑप्शन आहे बघा, त्याचं नाव आहे मेजर. आताच आपण बघितलं डेटा रेंज आणि प्राइस रेंज, सेम या दोघांचा पण शॉर्टकट आहे हे. याला कसं यूज करते ते बघा. सिम्पली याला सिलेक्ट करायचं, त्यानंतर इथं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. इथं आपण प्राइस रेंज इथं मार्क केलेली, सेम मी त्याच लेवलला याला इथं पेस्ट करा आणि इथं बघा मी त्याच लेवलला घेऊन आलेलो आहे. याने तीच इन्फॉर्मेशन दाखवली जी त्यांनी प्राइस रेंजनी दाखवली होती ती. हे तेच काम करतं मित्रांनो, हे फक्त त्याचं शॉर्टकट आहे. आणि याचा यूज सगळ्यात जास्त होतो मित्रांनो मार्केटमध्ये. कुठं पण आपल्याला काही कॅल्क्युलेट करायचं असेल तर सगळे मेजरचाच यूज करतात. याचं शॉर्टकट आहे बघा शिफ्ट, आणि आपल्याला क्लिक करायचं आहे माऊसचं जे राईट क्लिक आहे आपलं, लेफ्ट क्लिक आहे सॉरी, त्याला आपण क्लिक करतो. इथं बघा मी तुम्हाला यूज करून दाखवतो याचा. याला सिलेक्ट केलं, त्यानंतर मला इथं डेटा रेंज प्राइस रेंज मोजायची मला. त्यानंतर मी सिम्पली शिफ्टवर क्लिक करा आणि माऊसचं जे आपलं लेफ्ट क्लिक आहे त्याच्यावर मी क्लिक करा. इथं बघा आपल्याला सगळं प्राइस इथं कळते. त्यानंतर मला खाली पण बघायची तर ती पण कळते. तुम्ही आता नक्कीच एकदा वापर करून बघा. आणि त्याच्या खाली जे आपलं टूल आहे त्याचं बघा नाव आहे झूम, झूम इन झूम आउट. ते इथून पण यूज करू शकता तुम्ही, नाही तर सिम्पली माऊसचं कर्सर फिरून पण त्याचा यूज होतो. त्यानंतर बघा इथं खाली जे महत्वाचे टूल आहे ते आता आपण बघूया कोणचे कोणचे. इथं बघा स्क्रीनवर आपल्याला इथं एक लॉकचं चिन्ह बघायला भेटतंय आणि तिथं लिहिलेलं आहे लॉक ऑल ड्रॉइंग टूल्स. म्हणजे जेवढे पण आपले चार्टवर ड्रॉइंग आहे त्या सगळ्या लॉक होऊन जात्या. याचा यूज कसा करते ते बघा. मी याला लॉक करतो, त्यानंतर इथं बघा मला काहीच मूव्ह करता येत नाही. मला हे मूव्ह करायचंय, इथं बघा पूर्ण चार्ट हलतोय पण हे काही मूव्ह होत नाही. मला याला पण आता ऍडजस्ट करायचंय तर ते पण होत नाही. त्यानंतर मी याला बंद करतो आणि आता बघा मला हा रेजिस्टन्स मूव्ह करायचा आहे. इथं बघा हे सगळं मूव्ह व्हायला लागलेलं आहे. त्यानंतर इथं पण बघा हा पण टूल वर्क करायला लागलेला आहे. याचा यूज एवढाच आहे मित्रांनो, आपण सगळे जे पण स्क्रीनवर दिसतंय ते लॉक करू शकतो आणि त्यानंतर अनलॉक केल्यानंतर ते परत मूव्ह व्हायला लागतं. त्यानंतर त्याच्या खाली एक ऑप्शन आहे बघा, त्याचं नाव आहे बघा हाईड ऑल ड्रॉइंग्स. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जेवढ्या पण आपल्या चार्टवर ड्रॉइंग आहे त्या सगळ्या हाईड होऊन जात्या. परत त्याला अनहाईड केलं तर बघा सगळ्या परत दिसायला लागलेल्या आहेत. त्यानंतर इथं बघा त्याच्या खाली अजून एक ऑप्शन आहे, त्याचं नाव आहे बघा हाईड इंडिकेटर. सध्या इंडिकेटर नाही लावलेलं, आपण पहिले एक इंडिकेटर लावून घेऊ. इथं बघा मी EMA लावतो. इथं बघा आपलं EMA आलेलं आहे. त्यानंतर इथं बघा मी इथं हाईड इंडिकेटर करतो. हाईड इंडिकेटर केलं, आपलं इंडिकेटर हाईड झालेलं आहे. त्यानंतर मी याला परत शो करतो. आता मला हे सगळं हाईड करायचं आहे. त्यानंतर मी याच्यावर क्लिक करल, परत बघा आपलं इंडिकेटर हाईड झालेलं आहे. त्यानंतर इथं हाईड ऑल केलं तर इथं बघा सगळं हाईड झालेलं आहे. याचा उपयोग आपण असा करू शकतो की आपल्याला जे आपले इंडिकेटर आहे त्यानंतर ज्या पण ड्रॉइंगचे आपल्या चार्टवर ते हाईड करायचे असतात तर आपण याचा यूज करू शकतो. परत मी याला शो करतो बघा. त्यानंतर इथं खाली बघा इथं एक डस्टबिनचा ऑप्शन आहे. त्याचा यूज काय आहे ते बघा. इथं बघा इथं लिहिलेलं आहे रिमूव्ह 3 ड्रॉइंग्स. म्हणजे आपल्या ज्या स्क्रीनवर ड्रॉइंग आहे त्या किती 3च ड्रॉइंग आहे, 1 2 3. त्यामुळं इथं आलेलं आहे रिमूव्ह 3 ड्रॉइंग्स. अजून समजा मी इथं एक ड्रॉइंग बनवतो बघा. इथं बघा मी अजून इथं 2 ड्रॉइंग बनवलंय. आता बघा इथं येत आहे रिमूव्ह 5 ड्रॉइंग्स. आता पूर्ण 5 ड्रॉइंग झालेले आहे ते रिमूव्ह करा म्हणता येते. त्याच्यावर क्लिक केलं मी तर सगळ्यात डिलीट होऊन जातात. इथं बघा मी त्याच्यावर क्लिक केलं, सगळ्यात डिलीट होऊन गेल्या. त्यानंतर इथं बघा अजून एक ऑप्शन आहे रिमूव्ह 1 इंडिकेटर. सध्या एक इंडिकेटर लावलेलं आहे त्यामुळे इथं रिमूव्ह 1च येत आहे. अजून एखादं लावलं तर रिमूव्ह 2 इंडिकेटर येईल. त्याच्यावर क्लिक केलं तर ते पण डिलीट होऊन जाईल. इथं बघा त्याच्यावर क्लिक केलं ते पण डिलीट झालं. आणि जर काही दोन्ही सगळं आपल्याला सगळं डिलीट करायचं असेल, ड्रॉइंग्स पण आणि इंडिकेटर पण, तर डायरेक्ट याच्यावर रिमूव्ह 0 ड्रॉइंग्स रिमूव्ह 0 इंडिकेटर येत आहे सध्या. कारण की इथं एक पण ड्रॉइंग नाहीये आणि एक पण इंडिकेटर नाहीये. आपण जर का याच्यावर क्लिक केलं, जेव्हा ड्रॉइंग्स असतील जेव्हा इंडिकेटर असतील, आपण याच्यावर क्लिक केलं तर सगळं डायरेक्ट डिलीट होऊन जाईल आणि पूर्ण चार्ट आपला क्लीन होऊन जाईल. त्यानंतर इथं बघा खाली अजून बरेच ऑप्शन आहे. हे एक सगळ्यात महत्वाचं ऑप्शन आहे मित्रांनो. याने आपण काय करू शकतो, जे पण आपल्या फेवरेट लिस्ट मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे ते आपण इथून करू शकतो. आता इथं बघा हे सध्या चालू आहे त्यामुळे इथं बघा आपल्याला वरती इथं बघायला भेटतंय सध्या. इथं मी हे जे आपल्याला जे मेन लागतं ते मी इथं बघा मला रेक्टेंगल लागतं त्यामुळे मी याला इथं फेवरेट मध्ये ऍड केलेलं आहे. अजून आपण करून बघू काही इंडिकेटर्स, काही टूल्स करून बघू जे आपल्याला कंटिन्यू लागतात. जसं की मला आता इथं बघा हे पाथ एक लागतो, याला मी फेवरेट मध्ये ऍड केलंय. बघा हे लगेच इथं ऍड झालेलं आहे. त्यानंतर इथं बघा मला हे लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन ऍड करायचंय. इथं बघा मी याला फेवरेट मध्ये ऍड केलं, हे पण इथं ऍड झालेलं आहे.
त्याला वाटेल तसं आपण मूव्ह करू शकतो. इथं ठेवायचंय मला, इथं ठेवू शकतो. त्यानंतर इथं बघा सगळं एस्केप केलंय. याला बंद केल्यानंतर इथं बघा ते हाईड झालं. त्याला परत चालू केलं, इथं परत शो झालं. लगेच मी इथून घेऊन जसं पाहिजे तसं त्याला यूज करू शकतो. चला अजून बघू की नेमके आपल्या चार्टवर काय काय बाकी. इथं बघा चार्टच्या बॉटमला इथे एक आपल्याला टूल बघायला भेटतं. त्याचं नाव आहे शो ऑब्जेक्ट ट्री. हे जरा महत्वाचं टूल आहे मित्रांनो, त्यामुळे याला नीट बघा. आता मी याच्यावर क्लिक करतो. इथं बघा आपल्याला फक्त आपल्या स्टॉकचं नाव बघायला भेटतंय. जर का मी अजून आपल्या स्क्रीनवर गोष्टी ऍड केल्या तर मग बघा इथं बघा मी एक इथं रेक्टँगल ऍड केलं. अजून ह्या साईडने एक ऍड करून घेऊ. त्यानंतर इथं हॉरिझॉन्टल लाईन एक ऍड करून घेतो. त्यानंतर टेक्स्ट ऍड करू आपण. त्यानंतर इथं बघा डेटा प्राइस रेंज एक ऍड करून घेऊ. अजून आपण काही इंडिकेटर ऍड करू यामध्ये, जसं की व्हॉल्यूम, EMA एक ऍड करू. आता बघा आपण बऱ्याच गोष्टी आपल्या चार्टवर ऍड केलेल्या आहे. त्यानंतर मी परत या ऑप्शनवर जातो. इथं आल्यानंतर बघा आपल्याला सगळ्या चार्टचा डेटा बघायला भेटतो. इथं 2 रेक्टँगल ऍड केलेले, त्यानंतर बाकीचं अजून काय काय ऍड केलेलं आहे ते पण इथं दिसतं. समजा मला यातला एखादा रिमूव्ह करायचा आहे, मी सिम्पली या रिमूव्हवर क्लिक करेन. इथंचा बघा लगेच डिलीट झाला. त्यानंतर मला ही हॉरिझॉन्टल लाईन हाईड करायची, मी याच्यावर क्लिक करेन, ती लगेच हाईड झाली. असे बरेच मित्रांनो इथंच्या ज्या गोष्टी त्याचं इथं शॉर्टकट बनवलेला आहे. तुम्ही आता एकदा यूज करून बघा. त्यानंतर मी आता हे सगळं डिलीट करतो. डिलीटवर क्लिक केलं, जे आपले इंडिकेटर आहे ते पण डिलीट करून टाकतो. त्यानंतर बघा इथं मित्रांनो आपण ज्या पण कॅन्डलवर जातो तिचा आपल्याला इथं खाली डेटा बघायला भेटतो. ह्या कॅन्डलवर आलोय मित्रांनो मी, तर इथं आपल्या लगेचची जी डेट आणि इथं टाइम आणि आपल्या त्यानंतर ज्या पण टाइमला ती कॅन्डल बनलेली ते आपल्याला सगळं इथं बघायला भेटतंय. त्यानंतर इथं मी खाली आलो, इथून आपण झूम इन झूम आउट पण करू शकतो. त्यानंतर इथं बघा मित्रांनो, समजा आपण असा चार्ट बघत बघत मागे आलेलोय आणि आपल्याला परत समोर जायचंय जिथं चार्ट आता कंटिन्यू आहे, तर मी या बटनवर क्लिक करन, आपण डायरेक्ट समोर जातो. त्यानंतर इथं बघा इथून पण आपण झूम इन झूम आउट करू शकतो. इथं बघा मी आता चार्टला जास्तीत मोठं केलंय आणि मला आपल्या रेग्युलर साईजवर यायचंय, तर सिम्पली मी याच्यावर डबल क्लिक करन, आपली जी रेग्युलर साईज आहे त्याच्यावर आपण आलेलो आहे. मित्रांनो आपण हे बघितलं झिरोदा ब्रोकर मधला चार्ट. आता आपण दुसऱ्या ब्रोकर मध्ये कसा दिसतो हा चार्ट ते बघू. इथं बघा मी आता धनवर जातो. मित्रांनो मी आता धनच्या चार्टवर आलेलो आहे. इथं बघा आपल्याला सेम तसे टूल बघायला भेटते. इथं जे आपलं डेट अँड टाइम होतं ते पण सेम तसंच आहे. त्यानंतर इथे इंडिकेटरचं सेक्शन आहे आणि सगळं तसंच बघायला भेटतंय. इथं जे लेआउट आहे ते आपल्याला इथं बघायला भेटतंय. त्यानंतर इथं सेटिंगचा ऑप्शन आणि तिथं बघा आपल्याला खाली आपल्याला शो ऑब्जेक्ट ट्री नावाचं ऑप्शन बघायला भेटत होतं. आता जे आपण मागं बघितलं ते फक्त इथं वर दिलेलं आहे. बाकी सगळ्या चार्ट सेम तसाच आहे. त्यानंतर आपण अजून बघू की अपस्टॉक्सवर हा चार्ट कसा दिसतो. अपस्टॉक्स या ब्रोकरवर पण आपल्याला सगळं सेम तसंच बघायला भेटतंय. इथं बघा आपलं टूल सेक्शन इथं आलं, त्यानंतर इथं स्टॉकचं नाव, त्याच्यावर क्लिक करून आपण दुसऱ्या स्टॉकवर पण जाऊ शकतो. इथं बघा टाइम फ्रेम, त्यानंतर इथे इंडिकेटरचं सेक्शन, इन्स्टंट ऑर्डर हे एक नवीन ऑप्शन आहे, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बघणार आहे समोर. आणि इथं बघा जे आपलं लेआउटचं ऑप्शन होतं ते पण इथंच आहे. त्यानंतर स्क्रीनशॉटचं आणि जे आपलं शो ऑब्जेक्ट ट्रीचं ऑप्शन जे आपल्या झिरोदा ब्रोकर मध्ये खाली होतं ते इथं वर दिलेलं आहे. मित्रांनो तर आपण हे बघितले जे आपले महत्वाचे टूल्स होते ते आता आपण बघितले. असेच व्हिडिओ आपण लर्निंग व्हिडिओ कंटिन्यू आपल्या चॅनलवर बघणार आहे, त्यामुळे आता सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणचा बनवू ते पण नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.